नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्राध्यापक भरती 2026. शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ असतो आणि प्राध्यापक पद म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणारी सर्वोच्च जबाबदारी आहे. या भरती प्रक्रियेतील ज्या काही महत्त्वाच्या घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ज्ञानाचा दीपस्तंभ प्राध्यापक भरती 2026. राज्यात प्राध्यापक भरती जून पूर्वी होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नेमकी घोषणा. तर ही घोषणा काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे आता या प्राध्यापक भरतीमध्ये उतरणार आहेत त्यांना ही एक संधी मिळेल, तयारी करण्याला वेळ मिळेल. कारण ही भरती जून पूर्वी होणार आहे, म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नवीन प्राध्यापक भरती केली जाणार आहे. त्यासाठी तयारीला 2 ते 3 महिने कालावधी राहिलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवला तर जे या भरतीसाठी पात्र आहेत किंवा इच्छुक आहेत, ज्यांचं सेट नेट किंवा PhD झालेली आहे, ते सर्व लोक या भरती प्रक्रियेच्या तयारीला नक्की लागतील आणि त्यांचाही फायदा होईल. 5012 पदांवर मेगा भरती. चंद्रकांत दादा पाटील यांची मोठी घोषणा. बघूयात आपण ही घोषणा काय आहे ते. मोठी घोषणा. 5506 प्राध्यापक पदे रिक्त आहेत. जून 2026 पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. वित्त विभागाची परवानगी मिळाल्यामुळे प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी अशी आहे की सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही संधी उपलब्ध आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळापासून रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. प्राध्यापकांची पदी मोठ्या प्रमाणावरती जरी रिक्त असली तरी 5012 पदांना मान्यता मिळालेली आहे आणि वित्त विभागाने 5012 पदं भरण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. सविस्तर माहिती आपण यापुढे घेणारच आहोत. राजकीय व प्रशासकीय पार्श्वभूमी काय आहे तर महायुती सरकारने विधान परिषदेमध्ये ही घोषणा केलेली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरती पूर्ण होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आहे ती आता आपण इथे बघणार आहोत. नक्की भरती प्रक्रिया काय असणार आहे, किती पदं रिक्त होती, किती पदं भरली जाणार आहेत आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे, कोण पात्र असेल कोण अपात्र असेल, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. राज्यात प्राध्यापक भरती जून पूर्वी होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नेमकी घोषणा. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील 5,500 प्राध्यापकांची भरती करण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे जून पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील 5,500 प्राध्यापकांची भरती करण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मिळालेली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे जून पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील, अभिजित वंजारी आदींनी या प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील अकृषक विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे 11,918 पदे रिक्त आहेत. या पदापैकी 5,012 रिक्त पदांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. 15 विद्यापीठांमधील 2,600 शिक्षकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1,497 पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने 687 पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते, त्यामुळे नुकतीच सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन जून पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे. राज्यभरात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या मोठी असली तरीही त्यांना भरती प्रक्रियेत काहीही सवलत, कोटा देता येणार नाही. त्यांना नियमित भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. विद्यापीठ निहाय विद्यार्थी आणि प्राध्यापकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून म्हणजेच NAAC कडून मूल्यांकन करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. NAAC मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयातीलच पदभरती करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयांनी किमान NAAC मूल्यांकन करून घेण्यासाठी अर्ज करण्याची गरज आहे.
पंतप्रधान उच्चतर शिक्षा अभियानाच्या PM उषा धर्तीवर मुख्यमंत्री उच्चतर शिक्षा अभियान CM उषा सुरू करणार आहेत. त्यानुसार विद्यापीठे, महाविद्यालयांना आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. म्हणजेच यावर्षी जूनपर्यंत प्राध्यापक भरती निश्चितच आहे, परंतु त्यासाठी जे लोक किंवा जे प्राध्यापक आता सध्या तासिका तत्वावरती काम करत आहेत त्यांना मात्र कोणतीही सवलत दिली जाणार नाही. त्यांना या भरती प्रक्रियेचा भागच व्हावं लागणार आहे आणि इतर जे प्राध्यापक नव्यानं होणारे जे प्राध्यापक आहेत ते जसे अर्ज करतील त्या पद्धतीनं आतापर्यंत तासिका बेसिसवरती जे प्राध्यापक काम करत आहेत त्यांना सुद्धा नव्यानं अर्ज करावा लागणार आहे आणि त्यातूनच त्यांची नियुक्ती होणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि जे काही भरती होणार आहे त्यासाठी वित्त आयोगाने मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे 100% जूनपर्यंत भरती होणार हे निश्चितच झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही या व्हिडिओसाठी नवीन असाल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचे काही मेसेजेस असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की लिहून कळवा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या शहरातून, गावातून, राज्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही आम्हाला नक्की लिहून कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.